कागल तालुका रणदिवेवाडी येथील श्री राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवलेली ठेव रक्कम परत मिळावी यासाठी विनायक चिखले व त्यांच्या आई श्रीमती शालन चिखले यांनी कागल तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। ही गेली 1993 पासून स्थापना आहे। या संस्थेमध्ये गावातील शेतकऱ्यांनी आपली ऊसाची बिले असतील शेतमजुरी करून या संस्थेमध्ये पैसे ठेवले होते, पण या संस्थेने 1 रुपयाही कर्ज वाटप न करता 2,64,00,000चा अफार केलेला आहे व त्या अफारा म्हणजे लोकांचे पैसे मिळावे यासाठी विनायक चिखले हे गेले 3 दिवस झाले अमरण उपोषण करत आहेत। याकडे शासनाचं कोणतंही लक्ष नाही आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालून गोरगरीब जनतेच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी प्रयत्न करावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मी परशुराम यशवंत खाडे, राहणार रणदेवाडी। आमच्या रणदेवाडी गावामध्ये छत्रपती शाहू सहकारी पतसंस्था ही 1993 साली स्थापना झाली। गेली 25 वर्षे ही संस्था कार्यरत असताना 2017 ते 2022 या काळात संचालक मंडळ, चेअरमन असेल, सेक्रेटरी असेल यांनी संगनमताने यात मुख्य रोल जो आहे ते चेअरमन आणि सेक्रेटरीचाच आहे। तर या लोकांनी 1 रुपयाही कर्ज न वाटता 2,64,00,000चा अफार केलेला आहे। तरी आपल्याकडून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन मीडियावाल्यांनीसुद्धा आम्हाला ठेवीदारांना पूर्णपणे सहकार्य करावं। त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याकडून सुद्धा आम्ही परवाना आणलेला आहे, पण त्या ज्यांचे परवाना दिलेला आहे त्या परवान्यासंबंधी या ठिकाणी हे AR ऑफिस कार्यालय कागल हे सुद्धा दखल घेणं असं आम्हाला वाटायला आलं आहे। तेव्हा तुम्ही मीडियाद्वारे आवाज उठवावा आणि आमच्या सर्व ठेवीदारांना न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती आहे। माझ्या मुलग्यानं 30 वर्ष झालं संस्था चालू आहे। त्या संस्थेत माझ्या मुलग्याला 2 वर्ष बंद पडायच्या आधी त्यांनी संस्था संचालक करून घेतलं। संचालक करून घेतल्या तर संस्था ही बुडली आहे तर आम्ही 5,20,000 आपल्या स्वतःच्या जबाबदार ठेवून घेतलं आणि आम्हाला आता तिने आम्हाला कुठं माहीत आहे, मला कुठं माहीत आहे असं चालू आहे। मग आता त्या पैशाचा कोण निर्णय घ्यायचा आणि कोण करायचं, सगळ्यांचं पैसे मिळावं एवढी आमची विनंती आहे। मी रणदेवाडीचा एक नागरिक आहे। पत्रकार परिषद, पत्रकार, प्रसारमाध्यम आणि मीडिया यांचे मनापासून आभारी आहे। त्यांनी जास्तीत जास्त करून आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि असा सपोर्ट आपला राहावा यासाठी त्यांचा सर्वप्रथम मी आभारी आहे। आणि जेणेकरून आम्ही उपोषणाचे कारण की गावामध्ये एक संस्था होती ही, आणि ह्या संस्थेमध्ये आम्ही कष्ट करून राबून आणि अत्यंत रात्रपाया करून MRDCचे कामगार म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला योग्य न्याय मिळावा हीच आमची एक भावना व्यक्त करतो आपल्याकडे। गावातील महिलांनी छोटे छोटे पैसे साठवून तिने तिथंच खात्यावर पैसे ठेवून पावत्या पण तिथंच ठेवल्या, का तर घरी दारू पिलेली नवरा आहेत, पैसे उधळल म्हणून तिथं सगळं ठेवलेलं आहे। तरी पण तिने आम्हाला दिलेलं नाही। तिने सांगितलं तुमचं इथं काहीच नाही, तुमचं पैसे नाहीत म्हणून आम्हाला तिने फसवलेलं आहे। आणि संस्थेच्या लोकांनी इतका आम्हाला फसवले की पैसे काढायला गेले की आम्हाला दिलेलंच नाहीत पैसे। आम्ही शेतात मजूर करून पैसे साठवलेले आहेत ते, आणि लहान मुलांच्या शाळेसाठी आम्ही ते पैसे ठेवलेले आहेत। पुढं येता काळ कुठंतरी परदेशात मुलगा जर शाळेला घालायला तर आम्हाला थोडीफार मदत होईल म्हणून आम्ही ते बँकेत पैसे टाकलेले आहेत। 4 लाख माझं पैसे आहेत त्या बँकेत माझ्या मुलग्याचं। माझा मुलगा BCom ग्रॅज्युएट शाळा शिकलेला असून शेती करतोय, नोकरी मिळालेली नाही, आणि शेताचं बिल तिथं गेलेलं असताना माझ्या मुलग्याला पैसे दिलेले नाहीत। काबड कष्ट करून पैसे ठेवलेलं सगळ्या माणसांचं मिळावं। आमच्या गावात काय दुसरी बँक नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी काल दाद घेतले म्हणताना माझ्या पोरग्याने ऑफिसला बसलं, कुठनं महिनाभर जाऊन हिंडून माझ्या पोरग्याने कागदपत्र गोळा केली आणि इथं गोरगरिबांचं पैसे मिळावं असं माझी इच्छा आहे म्हणून माझ्या पोरग्याने बसला 3 रोज झालं उपाशीने वनवाशी, बायका पोरं सगळं सोडून घर परपंचा सोडून ह्या पैशासाठी। असं हेच माझी विनंती आहे की सगळ्यांचं पैसे मिळावं। शाहू पतसंस्था ही 50 वर्ष झाले नामांकित असल्यामुळे येथील आसपासच्या सर्व गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी व गोरगरिबांनी येथे ठेवी ठेवल्या होत्या। ह्या संस्थेमध्ये टोटल 12 जण चेअरमन, 12 जण आहेत। त्यामुळे चेअरमन व सचिव यांनी 2,64,00,000 रुपयाचा घोटाळा केला आहे। पतसंस्थेचे पूर्ण सगळे पैसे खाऊन निवांत आपली प्रॉपर्टी करून बसलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे उपोषण बसलेला माणूस हा कमीत कमी 5 वर्ष झाले त्याचा भावाचा मुलगाच असून 5 वर्ष झालं कंटिन्यू त्यांच्या पाठलागून पैसे मागतोय। तिने काही त्याला हे करत नाहीत। रणदेवाडी गावातील सर्व गोरगरीब लोक थोडं पैसे गावातील थोडं पैसे गोळा करून त्यात भरलेले आहेत।
दुसरी गोष्ट म्हणजे रंदीवाडी गाव हे एकदम खेडं असल्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार कुठलं माहीत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यात पैसे ठेवल्यामुळे यांनी सगळी पूर्ण अफरातफर केलेली आहे पूर्ण पैशाची.